रडणार नाही, खरेच रडणार. आणि बाप तर असा रडणार, तो आधी रडतच नाही. त्याला म्हणलं अण्णा रडा ना, ते म्हणतो ताईच्या लग्नात रडायला पाणी पाहिजे. अण्णा खर्च करा ना, अरे ताईच्या लग्नात उधळायला पैसे पाहिजे. अरे 4-4 वर्ष सोयरीक पसंत करीत नाही पुरीचं कल्याण व्हावं म्हणून, आणि असा पैसा उधळतो. एवढा काटकसरी माणूस, कधी कुल्फी खाल्ली नाही, कधी चहा प्याला नाही, कधी कोणाला कॉफी पाजली नाही, पण पुरीच्या लग्नात त्याचे बंडलच उधळीत राहतो. गाव म्हणतं काय माणूस एवढा झाला का, आज लयच पैसा झाला का अण्णा. तो म्हणतो परत ताईचं लग्न नाही, परत ताईचा मंडप नाही, परत ताईची गाडी नाही, परत ताईचं कन्यादान नाही, परत ताईच्या लग्नाची अन्नदानाची पंगत नाही, परत पुढाऱ्याला फेटे नाही, परत बाबाचे आशीर्वाद नाही, परत सणाई नाही. अरे हा सुख सोहळा परत नाही. कोरोनाच्या काळामध्ये एक बाप 7व्या पोरीचं लग्न केलं, 1.5 एकर जमीन होती, घरात गेला आणि गणपतीची मूर्ती घेऊन रडायला लागला. मी त्याच्या मागच गेलो, गरीब होता ते. म्हणलं अण्णा झालं ना आता 7 पोरीचं लग्न, आता रडायला काय झालं तुम्हाला. ते म्हणे महाराज 7 पोरी झाल्या होत्या मला. किती? 7 पोरी झाल्या. तेव्हा गणपतीला नवस केला होता. काय? 7 पोरी झाल्या, 7 देव्या माझ्या घरात झोपल्या, 7 देव्या माझ्या बरोबर जेवल्या, 7 देव्यांनी माझ्या बरोबर सण साजरे केले, 7 देव्या मला बाप म्हणल्या. आणि 7 देव्या मी घरी आल्यानंतर मला पाणी द्यायच्या, मला चहा करायच्या. एक लेक मला गोळी द्यायची, एक लेक मला चहा द्यायची, एक माझी लेक धुणं धुवायची, एक लेक मला जेवण द्यायची, एक लेक विचारायची अण्णा लय थकले का, एक लेक काढलेला शर्ट खुंटीला अटकवायची. अरे या 7 देव्या होत्या. जेव्हा या 7 पोरींचा जन्म झाला तेव्हा गणपतीला नवस केला होता, 7व्या पोरीचं लग्न होईपर्यंत जिवंत ठेव. अन्नदान, रक्तदान, मतदान, द्रव्यदान, ज्ञानदान, या 5 दानामध्ये श्रेष्ठ कन्यादान. ज्या बापाच्या वाट्याला आलं तो भाग्यवान. सगळ्या दानात श्रेष्ठ कन्यादान. 7व्या पुरीचं लग्न कोरोनात झालं, ती गणपतीची मूर्ती हातात घेऊन रडायला लागलं. म्हणलं अण्णा नवस फेडला बघ गणपतीने. अरे म्हणे गणपती पावन झाला. आज 7वी पोरगी गळ्यात पडून रडली, तिचं लग्न पाहता आलं, 7वा जावई पाहता आला, बस याच्यापेक्षा काय पाहिजे. मी म्हटलं अण्णा पण तुम्हाला असं का वाटलं बरं नवसाचं. ते म्हणे कोरोना आला ना, मला असं वाटलं हिरा आता काय. आणि मी देवाला सांगितलं कोरोना झाला चालेल, पण 7व्या गुड्डीचं लग्न होऊ दे आणि दुसऱ्या दिवशी कोरोना होऊ दे. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. 2 मंडप आहे महिला मंडळ. एक बापाच्या वर्ष श्राद्धाचा मंडप आहे, बापाच्या 13व्याचा मंडप आहे, बापाच्या 10व्याचा मंडप आहे, एक लग्नाचा मंडप आहे. लग्नाचा मंडप भाग्यवान आहे, तिथं गळ्यात पडून रडायला बाप आहे.